याद तरी यारे लागे हो, याद तरी यारे लागे हो, याद तरी यारे लागे, याद तरी यारे लागे, याद तरी यारे आवधे माझ्या मागे मागे, आवधे माझ्या मागे मागे हो, आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी, आवधे माझ्या मागे मागे, आवधे माझ्या मागे मागे, आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी, Bye.
याल करी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज दे तो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला आज दे तो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी तुका म्हणे सांडा घाटी तुका म्हणे सांडा घाटी नका भरू अवघे पोटी आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी विठ्ठल विठ्ठल शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्जानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रिया बुद्धिमता वरिष्ठं वातात्मकवानरायुक्तं श्रीरामदूतं शरणं प्रपदे पांडुरंगाकरु प्रथमानम् याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो हरी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला हा अभंग श्री संत जगद्वंदनीय देहू निवासी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 3 चरणाचा अभंग काल्यापर प्रसंगी निवडलेला हा अभंग जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये म्हणतात
याल तरी यारे लागे. या ठिकाणी महाराजांनी उपदेश केला नाही पण प्रेमाने या असं सांगितलं या अभंगामध्ये. म्हणून या ठिकाणी महाराज या अभंगामध्ये याल तरी यारे लागे, कारण हा थोडासा अल्पाहार देणं फार महत्वाचं असतं. अल्पासा परिहार देणं म्हणजे या ठिकाणी रात्रपासून चालत आलेल्या श्रीकृष्ण भक्तिधाम संगीत संघ अभय आणि मरळ दोन संगीत भजनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी किंमत नसती, पण इथं आलं की महाराज झालं हे की नाही. पण या ठिकाणी आज योगायोग आमचे बंधू, मला त्यांचं नाव माहित नाही, परशुराम भाऊ आमचे दादा, त्यांनी भरपूर विनंती केली सकाळी, ताई छोटं का होईना 2 मिनिटाचं पण कीर्तन करा. आता कीर्तन म्हणजे त्याचं स्वरूप वेगळंच असतं. कीर्तन करायला अडचण नाही हो, पण कीर्तनाचा रंग वेगळा असतो, भजन वेगळं आहे. आता त्याचा आणि याचा तालच लागत नाही, म्हणजे कारण जमीन आसमानचा फरक आहे कीर्तनामध्ये आणि संगीत भजनामध्ये. आता ते देवाची देणगी म्हणा, ती देवानं सगळंच या हृदयामध्ये ठासून भरले. परमार्थ सर्व देहरूपी परमार्थ भगवंतामध्ये देह जिजी, त्यामुळे सर्व परमार्थ या हृदयामध्ये ठासून भरल्यामुळं हेही जमते तेही जमते. आता ती कला आहे सादर करण्याचा योग या ठिकाणी तुमच्या सर्व ग्रामस्थ मंडळीतून हा योग लागला आणि या ठिकाणी आज कीर्तन सेवेचा सुद्धा योग लागला, योग घडून आणला. योग येण्याची शक्यता नव्हती, कारण भजनाचा कार्य म्हणजे तिथे कीर्तनाचा योग येत नसतो. पण योगानं या ठिकाणी सर्व ग्रामस्थाच्या, सज्जनाच्या, मायबापांच्या आणि माता माऊल्यांच्या या ठिकाणी सर्वांच्या प्रेमाखातीर हा कीर्तनाचा योग आला. आणि हा असणारा हा अमृत महोत्सव, भगवंताचा जन्म आणि या ठिकाणी असणारा गोपाळ काला, आपण जेणेकरून 7 दिवसाचा सप्ताह करतो, 8व्या दिवशी काला होत असतो, तसा हा वर्ष चालत आलेला भगवंताच्या जन्मा महोत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी हा गोपाळ काला होत असतो. आणि या ठिकाणी हाच गोपाळ काल्याचा योग आणि या काल्यानिमित्त घेतलेली म्हणजे संताची एक छोटीशी भेट आहे मला ही कीर्तनाची. या ठिकाणी मी मनापासून आभारी आहे. आणि ही या ठिकाणी घेतलेलं हे कीर्तन पुष्प याल तरी यारे लागे, म्हणजे या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराया सर्व तुम्हाला सर्व थोडं शांत बसा, मृत्यू लोकातल्या सर्व जड जीवांना उपदेश करतात आणि प्रेमाने सुद्धा सांगतात, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. संतांच्या पाठीमागे गेल्याच्या नंतर काय फायदे होत असतात. जगद्गुरु तुकोबाराया काय म्हणतात, माझ्या मागे या. आता आपण एखाद्या गावामध्ये नेता आला आणि ते काय म्हणते, माझ्याच मागे या, मला मतदान करा, माझ्याच पाठीमागे या. काय कशामुळं, तो आपला असतो आणि आपल्याला त्याची निवडून येण्याची अपेक्षा असते. आपण त्याच्या पाठीमागे जातो आणि आपल्याला माहित असतं की तो निवडून आल्याच्या नंतर आमच्या गावाचा विकास केल्याशिवाय राहणारच नाही. आपण या आशेनं त्याला निवडून देतो, हे की नाही. तसं जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. माझ्या मागे या का सांगितले, आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या संतांच्या पाठीमागे गेल्याच्या नंतर आपल्याला काय त्याचं फळ भेटणार आहे. महाराज म्हणतात, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. पोटभर जेवू घालणारी कोण असती, एक आई. आणि आईशिवाय दुसरं जगामध्ये कोण आहे, संत. संताशिवाय दुसरं ह्या मृत्यू लोकात कोणीच नाही जेणेकरून पोटभर घालणार. आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. आई एखाद्या बाळाला जेव घालते आणि जेव घालत असताना ती बाळ म्हणते, आई आता बस ग, माझं पोट भरलंय, नको माझ्या ताटात टाकू. तरी ती आई म्हणते, बाळा घे ना, हा घास चिवचा, हे माझा, असं म्हणून त्या लेकराचं पोट असणार ती आई असं जबरदस्तीनं घास प्रेमानं घालून पोट भरती. तसं ते आलेपूर म्हणताय, आता बस काय झालं, पोट भरलं. या आजी देतो पोट भरी पुरे म्हणाला, म्हणजे पुरे बस म्हणेपर्यंत म्हणतात. संत म्हणतात किती देतात, पोट भरून उरेपर्यंत देतात. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. कसं चालायचं या ठिकाणी, हळू चालायचे. परमार्थामध्ये धावपळ केल्याच्या नंतर काही साध्य होत नाही. परमार्थ हा भगवंताच्या भेटीचा आहे आणि याला भेट घेण्यासाठी बहु अवघड असे संत भेटी, तरी जगजेटी करुणा केली. भगवंताची कृपा झाली, संतांची भेट घडून येते. या ठिकाणी आमचे परमपूज्य महाराजांचं मारुतराव महाराज यांची दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांची सेवा असते. पण योगायोग त्यांच्या सेवेचा या ठिकाणी योग आहे, पण त्याच्यात माझी सेवा घुसवली. कसं आहे, सहज पडो आणि दंडवत घडो. या ठिकाणी काहीतरी परम भागी म्हणावं महाराजांचं या ठिकाणी मला दर्शन झालं आणि त्यांच्या समोर एक कीर्तन सेवा करण्याचा योग आला. ठो
वाटे तेने नका भरू पोटे. तेने म्हणजे आता या ठिकाणी काहीतरी सांडलेली वस्तू आहे आणि एखादा लेकरूच धावत धावत जातं आणि ते खाता. आई म्हणते नको नको ते गहाण खालचं घेऊ नये, आहे की नाही. सांडलेली वस्तू आपण सुद्धा खात नाही, तसं तुकोबार आहे म्हणतात तेने नका भरू पोटे. सांडलेल्यानं पोट भर, ते उचलून खाल्यानं पोट भरत नाही. मग काय म्हणतात, संताच्याच पाठीमागे राहिल्याच्या नंतर पोट भरते. ते महाराज म्हणतात आजी देतो पोट भरी पुरे म्हणाला तो भरी. या ठिकाणी आज हा काल्याचा योग आणि ह्या काल्याच्या महोत्सवानिमित्त आणि उत्सवानिमित्त सगळ्या जनतेला आणि गोकुळामध्ये असणारा आनंद झाला. आणि त्या आनंदा महोत्सवानिमित्त असणारा हे यार तरी यारे लागे हा अभंग घ्यावाच लागतो. कारण काल्याचा अभंग वेगळा असतो आणि 7 दिवसात सेवेचा अभंग वेगळा असतो. या ठिकाणी काला म्हणलं की भगवंताचं चिंतन आलं. त्याच्यानंतर भगवंताच्या बाललीलेचं असणारं वर्णन आणि तारुण्याचं वर्णन, भगवंतांनी केलेल्या सर्व घोड्याचं वर्णन या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. विठ्ठल पृथ्वीवर असणार बरेच दिवस झाल्यानंतर पाप वाढत असतं बरं का. आता भूकंप असणारे, गारपिटी, पाऊस, भरपूर पाऊस, चक्रीवादळ हे कशाने येत असतात. पाप जास्त झालं की काहीतरी घटना घडत असतात. असंच असणार ह्या घटना घडत असताना हे ओझ झालं पृथ्वीला आणि पृथ्वीला ओझ झाल्याच्या नंतर ही पृथ्वी असणारी वस्तरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय आणि ब्रह्मदेवाला असणारी ती गारांना सांगू लागली, ब्रह्मदेवा मला आता हे भार असणारा सोसना झालंय. कशामुळे, कारण पृथ्वीवर असणार पाप भारी झालं. पाप किती जड असते पाप माहितीये का. कागदापेक्षा काय काळ आहे, कलंक. आणि लोखंडापेक्षाही जड असणार पाप आहे. आता पाप दिसतं का, सांगता येईल का पाप कसं असते ते, सांगता येईल, नाही सांगता येईल. पाप करू जाये आणि पुण्याची हाता, पाप करू जाता पुण्याची हाता. तसं एखाद्या मंदिरावर असणारा योगी बसला आणि बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या योग्याला असणार ऊन लागायला लागलं. ऊन लागत असताना त्याचं असं उन्हानं अंग तडतडलं. आता एका गावातल्या एका माता माऊलीला त्याची दया आली आणि तिला असं वाटलं की आपण याच्या अंगाला असणार महाराजाला तेल द्यावं आणि लावावं पूर्ण अंगाला. असं तडतड करणारं हिवाळ्याचा दिवस आहे, पूर्ण अंग तडतड करायला लागला. आणि त्या माता माऊलीनं म्हणजे मायेच्या पोटी असणाऱ्या त्या योग्याला असणाऱ्या सर्व अंगाला तेल लावलं आणि थोड्या वेळानं पाहते तर त्या योग्याला काय झालं, सर्व असणाऱ्या मुंग्या चिटकली अंगाला. कशानं, तेलानं. आणि एक असणारं माझ्यासारखं खोडकर बरं का, माझ्यासारखं खोडकर लेकरू ऊस खात खात आलं आणि त्या ठिकाणी म्हणलं कसं बसलंय हे दिवशी आणि असं खट्याळपणानं त्याला चिवट्या घेऊन लागलं ऊसाच्या. कोणाला, त्या योग्याला. ऊसाच्या चिवट्या हाणत असताना त्या ऊसाच्या चिवट्याच्या साधूला लागायच्या आणि खाली पडायच्या. त्या पूर्ण भोवताल असणाऱ्या त्या योग्याच्या परिपूर्ण भोवताल असणाऱ्या चिवट्या ऊसाच्या झाल्या आणि त्या ऊसाच्या चिवट्यानं त्या पूर्ण अंगाला लागलेल्या मुंग्या खाली आल्या गोडव्यानं. कशानं, तेलाच्या मुंग्या निघाल्या आणि ऊसाच्या चिवटीला लागल्या. यालाच म्हणतात पाप करू जाता पुण्याची हाता. आता त्याने कोण्या भावनेने टाकलं, म्हणजे वाईट वासनेने टाकलं, छळ कपटाने असा चिवट्या अंगावर टाकल्या साधूच्या अंगावरती. पण ते काय झालं माहितीये का, पाप लागलं का त्याला नाही लागलं. कशामुळं, कारण त्या ऊसाच्या गोडव्यामुळं अंगावरच्या मुंग्या खाली उतरल्या आणि त्या चिवट्याला लागले. मग ह्यालाच म्हणतात पाप करायला गेलं का पुण्य हाता येईल. मग हे पाप असणार ह्या पुरती तलावर वाढलं आणि वाढल्याच्या नंतर भार पुरतईला असणारा सण होईना म्हणून ती पुरतई असणारी ब्रह्म्याजवळ गेली आणि ब्रह्मदेवाला सांगू लागली, गारानं देवा, ब्रह्मदेवा मला असणारा भार सूचना आता भगवंताला त्वरित अवतार घ्यावा लावा आणि हे पुरतईचं ओझं असणार कमी करा. तेव्हा ब्रह्मदेवाला असणार पृथ्वीचं म्हणणं पडलं आणि कळवळ आला कुणाला, ब्रह्मदेवाला. तुम्ही थोडं शांत बसा, ए गोपाळ शांत बस. आणि कळवळ आल्याच्या नंतर ते गारानं असणार भगवंताकडे गेलं आणि भगवंतांना आता अवतार घेण्याची वेळ झाली. या ठिकाणी आपल्याला त्वरित आणि लवकरात लवकर अवतार घ्यावं लागेल, कारण पृथ्वीवरी वाढता भार देवाला घ्यावा लागतो अवतार. जसं ज्यावेळेस निजामाच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अवतार घेतला आणि पूर्ण असणारं पाप पृथ्वीवरला नष्ट केलं, असंच असणारं या ठिकाणी सुद्धा भगवान गोपाल कृष्ण थोड्याच वेळामध्ये अवतार घेणार आहेत. विठ्ठल आकाशाची वाणी
सांगे कवसाशी वसुदेवाला असणारा बंदी खाण्यामध्ये टाकलेलं होतं. कुणाच्या? कवसाच्या बंदी खाण्यामध्ये. कंस कोण आहे? भगवंताचा मामा आहे की नाही, श्रीकृष्णाचा. प्रत्येकाला जो मामी आहे, तुम्हाला आहेत की नाही? सगळ्यालाच असतात मामी, सगळ्यांच असतात. देवाला सुद्धा मामा आहे, पण देवाचा मामा कसा होता? खराब. देवाचा जन्म कुठं झाला? बंदी खाण्यातच झाला. वसुदेव आणि देवकीला असणारं बंदी खाण्यामध्ये टाकलं आणि बंदी खाण्यामध्ये भगवंताचा जन्म झाला. आणि जन्म झाल्याच्या नंतर ती कंसाची म्हणजे वसुदेवाच्या लग्नामध्येच असणारी ती आकाशाची वाणी सांगत होती. आकाशाची वाणी सांगे कंसाची, आणि हा असणारा भगवान परमात्मा तुझ्या घरी जन्माला येईल तुझा काळ म्हणून. आणि असं कंसाला भीती वाटायला लागली. आता असं वाटायचं की हा जर एखादा आज लग्न झालेलं आहे, आपण सोडलं आणि जर मूल जन्माला आलं तर तो आपल्याला मारेन. त्यासाठी काय केलं? सख्या बहिणीला असणारा कंसाने बंदी खाण्यामध्ये टाकलं आणि बंदी खाण्यामध्ये असणारा भगवंताचा बंदी खाण्यातच जन्म झाला. कुठं झाला? बंदी खाण्यात. कुठं झाला? बंदी खाण्यात. सर्वांना हे माहित असायचं आहे. कारण शाहरुख खानचा, सलमान खानचा, अक्षय कुमारचा जन्म कुठं झाला हे सांगता येते तुम्हाला, आहे की नाही? पण भगवंताचा जन्म कुठं झाला सांगता येईल का? जमते. झाला का? कुठं झाला? गोकुळ झाला का मथुरी झाला? नाही, आमच्या लेकरांना काहीच माहित नाही, कारण आमच्या आई सांगत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांची आई इतिहास सांगायची. रामाच्या, लक्ष्मणाच्या, भगवान श्रीकृष्णाच्या गोष्टी असणारी लेकरांना सांगायची. ती संस्कार असणारे छत्रपती शिवाजी महाराजावर झाले, ते आमच्या लेकरावर व्हायला तयार नाही. मी तर म्हणते आमच्यापर्यंत बरं आहे, पण इथून पुढच्या पिढीला असणारा देवच कोण आहे हे कळणार नाही. विठ्ठल कारण देव कळायला संस्कार घ्यावं लागतात. त्याच्यासाठी काय? सुशील मात्र पुण्यनम, पितृपुण्यनम चतुरता, धातुंश पुण्यनम, आत्मपुण्यनम सभा घेता. लेकर पुण्यवान जन्माला येण्यासाठी सुशील मात्र पुण्यनम, आई सुशील पाहिजे. पितृपुण्यनम चतुरता, वडिलाच्या पुण्यानं चतुर असणारा मुलगा जन्माला येतो. त्यासाठी आई आणि वडील हे दोन्ही पुण्यवान पाहिजेत. त्यामुळे काय? भाग्यवान मुलगा जन्माला येतो. सुशील मात्र पुण्यनम, पितृपुण्यनम चतुरता, धातुंश पुण्यनम, आत्मपुण्यनम सभा घेता. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा जन्माला घालण्यासाठी आई वडिलाचं आणि कुळाचं पुण्य लागतं. आणि ते पुण्य तुम्ही तुमच्या आईकडून करून घ्या आता सर्वजण, बरं का? तुम्हाला गाणी वगैरे सांगायची गरज नाही लागत. एखादं कुठलं नाव सांगायचं असेल एखाद्या पिक्चरचं, ते नाही सांगायची गरज. ते ऑटोमॅटिक येतं, तुम्हाला पाहिलं की लक्षात येतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासून संस्कार असल्यामुळं त्यांनी रामाच्या, कृष्णाच्या गोष्टी ह्या युद्धामध्ये आपल्या तय केल्या आणि ती युद्ध असणाऱ्या त्यांच्या गोष्टी ऐकूनच ते करत होते. तसं तुम्हाला करता येईल का? करता येईल का? का करता येणार नाही? तुम्ही माणसं नाहीत होय. परमार्थ हा माणसासाठीच आहे, हे की नाही? आता पंढरपूरच्या वारीला सर्व वारकरी जातात, बरोबर आहे? तुम्ही जाता की नाही? जाता ना? माझी बी दिंडी आहे, या पुढच्या वर्षी माझ्या दिंडीत फुकट सोय आहे. तुम्ही जाता ना पंढरपूरच्या वारीला? पंढरपूरच्या वारीला जात असताना तुकोबारायांनी उपदेश कोणाला केला? माणसांना केला. माणसालाच केला ना. पंढरपूरच्या वारीला कोण? माणसं जातात ना. मसाला थोडे जातात, माणसं जातात की. ठेल विठ्ठल पण म्हणत आणि नाही पण म्हणत. आता मला नेमकं कळत नव्हतं. आता तुमच्याकडे काही माहित नाही, पण आमच्याकडे माणसं जातात वारीला. जे माणसं आहेत ते परमार्थच करतात, जे माणसं आहेत तेच वारीला जातात. आता आम्हाला माहित नाही तुमच्याकडे कोण कोण वारीला जाते ते. म्हणून असा असणारा जगद्गुरु तुकोबारायाने सुद्धा उपदेश हा मानव देहालाच केला. कुणाला केला? मानव देहाला. बाकीच्या लोकांना केला का? नाही केला. बाकीच्या लोकांना कळतच नाही. म्हणजे कोणाला? पशुला, है की नाही? पक्ष्यांना असणारा, प्राण्यांना असणारा उपदेश केला नाही. त्यांना कळतच नाही. त्यांना कळल का घरटं कधी बांधायचं, आता पाऊस येणार आहे, आबाळ आलंय, हे कोणाला कळतंय? माणसाला कळतंय, जनावराला कळत नाही. म्हणून उपदेश असणारा सुद्धा माणसांनाच केला. म्हणून म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. म्हणून या ठिकाणी भगवंताने असणारा जन्म मथुरेमध्ये बंदी खाण्यामध्ये भगवंताचा जन्म झाला. शॉर्टकटमध्ये आपल्याला वेळ थोडा आहे, वेळ थोडा आहे आणि लवकरात लवकर या ठिकाणी 30 मिनिटाच्या आधी माझं कीर्तन आवरणार आहे. 30 मिनिटानंतर मारुतराव महाराज हरिभक्तपरायण आपले गुरुवरी त्यांचं या ठिकाणी कीर्तन होणार आहे. त्यांची सुद्धा सेवा आहे, त्याच्यामुळे शॉर्टकट आवरूया.
कारण या ठिकाणी भगवंताचा जन्म झाला. जन्म झाल्याच्या नंतर हळूहळू भगवान परमात्मा वसुदेवानी असणारी मध्यरात्री, अष्टमी ते दिवशी मध्यरात्री असणारी भगवंताला डोक्यावर घेतलं आणि गोकुळे आणलं. तिथे माया जन्मली आणि माया जन्मल्याच्या नंतर गोकुळे असणाऱ्या देवकीचा असणारा पुत्र यशोदेच्या पुढे टाकला आणि यशोदेची असणारी माया असणारी मुलगी वसुदेव असणारी घेऊन आले आणि घेऊन आल्याच्या नंतर बंदीखान्यामध्ये आल्याबरोबर त्या मायानं असणारा आकांत केला आणि आकांत केल्याबरोबर सर्व शिपाई जागे झाले आणि असणारी त्या मायेला धरलं. कंसाने आणि सर्व शिपायांना कंसाला काय केलं, सूचना केली. या ठिकाणी असणारा असा 8वा पुत्र देवकीचा या ठिकाणी जन्माला आलेला आहे आणि देवकीचा 8वा पुत्र जन्माला आला आहे ह्या मरणाच्या भीतीनं कंस मामा त्या ठिकाणी लवकरात लवकर आल्याच्या नंतर ती असणारी मुलगी निघाली. ती मुलगी हातात धरली, गरगर फिरवली आणि दगडावर आपटणार एवढ्यामध्ये ती मुलगी असणारी निसटून गेली. तुझला गिवधी तुझला आगीवदी उपजला मजादी. कंसाला असणारी ती मुलगी सांगू लागली, वरती आकाशवाणी झाली आणि ती मुलगी असणारी निसटून गेली. तिचं मायेचं स्वरूप असणार ब्रह्मांड असं तिनं दाखवलं आणि दाखवल्याच्या नंतर ती माया कंसाला म्हणत होती, तुझं लागी वदी उपजला मजा आधी. अरे वेड्या, माझ्या अगोदर असणारा तुझा 8वा काळ असणारा गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे, तो वाढत आहे, तू माझ्या पाठीमागे लागला. तेव्हा कंसाला असं काहीच कळायला लागलं. पूर्ण अंगानं घाम सुटला कंसाला. कंसाला वाटलं असा कसा झटका झाला. आधी मला वाटायचं पहिलं आठवय का शेवटचं आठवय, इकून मोजाय गेलं का तिकून आठवच व्हायचं आहे की नाही. आणि आता ते पाप करण्यासाठी नारदांनी सांगितलं होतं, वा नाही कदाचित पहिला बी 8वा असू शकते, म्हणून त्यानं ते 7 बाळ कंसानं मारले आणि शेवटचा असणारा हे 8वा भगवान परमात्मा गोकुळामध्ये नंदा घरी वाढत होता. आणि गोकुळामध्ये सकाळी उठल्यानंतर पाहिलं तर देवकीच्या पोटी असणारा भगवान परमात्मा असं सर्वांना वाटायला लागलं की देवकीला असणारा मुलगा झाला, नंदबाबाला मुलगा झाला. सर्व गवळणींना आनंद झाला, सर्व गोकुळांना आनंद झाला, गावामध्ये आनंद महोत्सव. त्या ठिकाणी सर्व आनंदाचा क्षण, आज आनंद झाला आणि भगवान परमात्मा गोकुळामध्ये जन्मल्याच्या नंतर त्या गवळणी असणाऱ्या सर्व एकमेकीला सांगू लागली ही गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला. किती आनंद झाला. गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक धावी एकी पुढे, एक वाटी सुंट बडे. ऐशी गलबल झाली, दाशी जणी वेल घाली. या ठिकाणी असणारी सर्व गवळणीची असणारी गडबड झाली. त्या ठिकाणी एकमेकीच्या पुढे पळायला लागल्या. सर्व गोकुळात भगवंताचा असा अवतार गोकुळाला आनंद झालेला होता महाराज. कारण वसुदेवांना असणारा खूपच म्हणजे तारुण्य वयात पुत्र झालेला नव्हता.